स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. 15 फेब्रुवारीला आपण महाशिवरात्र साजरी करणार आहोत आणि महादेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा सुंदर असा दिवस. सेवा म्हणून किंवा हेतुपूर्वक आपण महादेवाची उपासना जर केली तर अतिशय सुंदर असे फल या महाशिवरात्रीच्या उपासनेने आराधनेने मिळत असतात. आपल्याला काही खास असे उपाय करायचे आहेत. त्यामध्ये आर्थिक प्रगतीसाठी व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून आपण महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा आणि मध वाहावे, म्हणजे आपली आर्थिक प्रगती ही खूप चांगली होईल. त्याचबरोबर 11 बेलपत्र आणि त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ते जर आपण महादेवाला अर्पण केले तर आपल्या व्यवसायात प्रगती होणार आहे. त्याचबरोबर पत्रिकेतील ग्रह आणि त्या ग्रहांचे दोष काढण्यासाठी महादेवाची भक्ती ही अतिशय उपयुक्त आहे. या दिवशी चंद्र बलवान करण्यासाठी गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक महादेवाला आपण जर केला तर चंद्र बलवान होऊन आपले कार्यसिद्धीस जाणार आहे. त्याचबरोबर राहू केतू यांची बलवत्ता प्राप्त करून त्यांचे दोष हे दूर करण्यासाठी शिवलिंगावर जवस व काळे तीळ हे अर्पण करावे. तसेच आरोग्य प्राप्तीसाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि जर घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल तर कुशयुक्त पाण्याने महादेवाचा अभिषेक हा या दिवशी करावा. तसेच वैवाहिक सुख, कौटुंबिक सुख प्राप्त करण्यासाठी या दिवशी माता पार्वतीला लाल चुनरी आणि कुंकू अर्पण करावं व महादेवाला बेलपत्र हे अर्पण करावं. पती पत्नीमध्ये जर सतत वाद होत असतील तर या दिवशी महादेवाची पूजा ही जोडीने एकत्र बसून पंचामृत अभिषेकाने करावी. आणि त्याचबरोबर जर विनाकारण घरात कलह होत असतील तर रुद्राभिषेक महादेवाला करायचा आहे. त्याचबरोबर राशीनुसार आपण जर काही उपाय केले तर विशेष असे फळ मिळते. त्यामध्ये मेष व वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल फुले महादेवाला वाहून लाल मिठाई ही वाहायची आहे. आणि त्याचबरोबर वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी पांढरी फुले आणि दही हे महादेवाला अर्पण करायचं आहे. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी हिरवे मूग आणि बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे. तर कर्क राशीच्या लोकांनी कच्च्या दुधाने महादेवाचे अभिषेक आणि पूजन करायचे आहे. सिंह राशीच्या लोकांनी गुळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा. तर धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळे फुलं, पिवळी मिठाई महादेवाला अर्पण करावी. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये काळे तीळ हे एकत्र करून तिल मिश्रित पाण्याने महादेवाचा अभिषेक करायचा आहे. अगदी छोटे छोटे उपाय आहे हे करा. तसेच रात्री 12:28 म्हणजे मध्यरात्री 12:28 ते 1:20 या शुभ मुहूर्तावर जर महादेवाची पूजा करता आली, अभिषेक करता आलं आणि महादेवाला बेलपत्र वाहता आलं तर नक्की वाहा. पूजा ही शिवरात्रीची मध्यरात्रीचीच असते, त्यामुळे हा शुभ मुहूर्त चुकवू नका आणि विशेष फळ हे प्राप्त करून घ्या. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.